हॅलो एव्हरीवन, मी आज चिकन दम बिर्याणी कशी बनवतात ही दाखवणार आहे। झटपट अशी ही बिर्याणी बनते। चला तर मग बघूया कशी बनवतात ते। इथे मी एका भांड्यामध्ये गरम पाणी करून ठेवलं होतं। त्याच्यामध्ये मी खडे मसाले हिरवी वेलची, काळी वेलची, दालचिनी, काळी मिरी, मीठ हे सगळं टाकलेलं आहे आणि अगदी 10 ते 15 मिनिटं हा भात शिजवून घ्यायचा आहे। जास्त पण नाही आणि कमी पण नाही, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे शिजवून घ्यायचा आहे हा तांदूळ, जो अगदी सुटसुटीत असा निघेल, बघू शकतात। हा मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे, म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ते सगळं नितरून निघेल। इथे चिकन घेतलंय, त्याच्यामध्ये मी हळद, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, सुहानाचा पण मसाला मी टाकलाय चिकन बिर्याणीचा, आलं लसणाची पेस्ट, दही, हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी अर्धा तास तरी असं मॅरिनेट करून ठेवलं होतं। त्याच्यानंतर मी इथे कांदा असा कापून घेऊन तो फ्राय करून घेतलाय, छान असा रेडिशमध्ये। नंतर मी एका पातेल्यामध्ये तेल टाकलंय, तेजपत्ता, कांदा छान असा ब्राऊन होऊन द्यायचा आहे। त्याच्यानंतर टॅमॅटो आणि जे चिकन मी मॅरिनेट करून ठेवलं होतं ते याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि हे सगळं मी एकजीव करून घेते। नंतर 3 हिरव्या मिरच्या टाकते आणि हे सगळं मी एकजीव करून चिकन शिजेपर्यंत ठेवलेलं आहे। बघू शकता तुम्ही, अगदी छान असं आपलं चिकन शिजलेलं आहे। त्याच्यानंतर जो आपण भात शिजवून घेतलेला त्याचा थर लावून घेते मी एकच थर लावते। थोडीशी कोथिंबीर टाकते वरतून मी, आणि जो आपण कांदा फ्राय करून घेतलेला तो सुद्धा मी याच्यामध्ये टाकते। नंतर मी फूड कलर टाकते, त्याच्याने छान असा कलर येतो आणि बिर्याणी सुद्धा छान दिसते। आणि सर्वात बिर्याणीमधलं मेन काम, जिथे मी कोळसा हा जाळून घेऊन त्याचा दम देणार आहे, ज्याच्याने स्मोकी फ्लेवर बिर्याणीला येतो। ट्रस्ट मी, खूप छान अशी बिर्याणी ही बनते। 10 ते 15 मिनिटांनी मी याचं झाकण काढलेलं आहे। बघू शकता तुम्ही, आपली बिर्याणी रेडी झाली आहे। एकदम कमी साहित्यामध्ये आणि क्विक अशी ही बिर्याणी मी बनवलेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। नवीन रेसिपी तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येत जाईल। त्याच्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।